मराठी सिनेविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळते। येत्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय जोड्या विवाह बंधनात अडकणार आहेत। शाल्व केंजवडेकर व श्रेया, अंकिता वालावलकर व कुणाल भगत, किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर या जोड्या लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत। अशातच आता आणखी एका अभिनेत्रीच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे हेमल इंगळे। मराठीसह हिंदी विश्वातही लोकप्रिय असलेली हेमल लवकरच तिच्या एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात करणार आहे। हेमलच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। अभिनेत्रीचं केळवण नुकतंच पार पडलं आहे, याची खास झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे। हेमलने ऑगस्ट महिन्यात इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती। त्यानंतर अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। तर नुकतंच तिचं केळवण पार पडलं असून कोल्हापुरात अभिनेत्रीचं केळवण पार पडल्याचं पाहायला मिळते। याचे खास फोटोज देखील हेमलने इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत। केळवणाला दणक्यात सुरुवात असं खास कॅप्शन देत अभिनेत्रीने हा खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केला आहे। यावेळी तिचा होणारा पती देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। फुलांची सजावट करून या दोघांचा केळवण समारंभ एकत्रितरित्या पार पडला। त्याचबरोबर हेमलने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा रोमॅन्टिक फोटोही शेअर केला आहे। केळवणाच्या या खास सोहळ्यासाठी तिने गडद जांभळा रंगाचा गाऊन ड्रेस परिधान केला होता, तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने पांढरा कुर्ता वर त्यावर डिझायनर ब्लेझर जॅकेट घातलं होतं। त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। तसंच अनेकांनी दोघांना कमेंट्समध्ये शुभेच्छा दिल्याचंही पाहायला मिळते। दरम्यान हेमलने आता केळवणाचे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांना अभिनेत्री लग्नबंधनात कधी अडकणार याची उत्सुकता आहे। मात्र अभिनेत्रीने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही, त्यामुळे अनेक जण तिच्या लग्नाची उत्सुकतेने वाट बघत आहेत। हेमलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटात पाहायला मिळाली होती। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।